मिळत आहे। या सगळ्या काळामध्ये अनेक जहाल अशा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं, त्यांना न्यूट्रलाइज करण्यात आलं, अनेकांना अटक करण्यात आली। आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर ज्या प्रकारचे आत्मसमर्पण आता या ठिकाणी सुरू झाले आहेत, एक प्रकारे माओवादाची कंबर तोडण्याचं काम या आत्मसमर्पणांमुळे होत आहे। आजही जे आत्मसमर्पण झालंय, 38 वर्षापासून या चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या तारक्का ज्या भूपतीच्या पत्नी आहेत, जी मंडळी महाराष्ट्रामध्ये किंवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद रुजवण्यामध्ये अग्रणी आहेत, ज्यांनी मोठ्या प्रमाणात केडर निर्माण केले, अशी सगळी मंडळी आता आत्मसमर्पण करतायत। मागच्याही काळात तसंच आत्मसमर्पण आपण बघितलं आणि आज त्यांच्यासोबत एकूण त्यांच्यासहित 11 लोकांचं आत्मसमर्पण हे आपण बघितलेलं आहे। मला असं वाटतं की आता हा जो काही माओवाद आहे, हा कुठलाही विचार नाही, कुठलाही आचार नाही, केवळ भारताच्या व्यवस्थेवर, आमच्या संविधानावर विश्वास नाही, अशा प्रकारच्या मंडळींनी अराजकता तयार करण्याकरता हे अभियान उभारलं। सुरुवातीच्या काळामध्ये काही लोक भरकटले, पण आज जे लोक या माओवादी गतिविधीमध्ये आहेत त्यांच्याही लक्षात येत आहे की न्याय मिळायचा असेल तर भारतीय व्यवस्थेतनं मिळेल, भारताच्या संविधानाने तयार केलेल्या संस्थांतनं मिळेल। आणि म्हणून जसा विकास पुढे चाललेला आहे तसा माओवादाची पिछेहाट होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि मला विश्वास आहे की जे शौर्य आमची C60 या ठिकाणी दाखवते, सोबत काही सेंट्रल फोर्सेसही दाखवत आहेत, याच्यामुळे येत्या काळामध्ये माओवाद महाराष्ट्रातनं हद्दपार झालेला आपल्याला दिसेल, तो पूर्णपणे संपलेला आपल्याला दिसेल। मी या निमित्ताने देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब या दोघांचे याकरता आभार मानतो की या लढ्यामध्ये अत्यंत मोलाची मदत ही केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळते। या ठिकाणी कनेक्टिव्हिटी तयार करण्याकरता रस्ते असतील, पुलं असतील, मोबाईलचे टावर असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनुदानांच्या माध्यमातून